नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर शेंडे दत्तू दादासाहेब, राज्यशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आज मी आपणासमोर FYBA राज्यशास्त्र जनरल 1 यासाठी पुणे विद्यापीठाने जो काही पेपर निश्चित केलेला आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटना ओळख, इंट्रोडक्शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन। हा जो काही पेपर आहे या पेपरमधील जे काही तिसरे प्रकरण आहे ते म्हणजे संघराज्यवाद या प्रकरणाचा थोडक्यामध्ये आपण आढावा घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। मी आत्ताच आपणास बोललो की संघराज्यवाद या प्रकरणाचा आपण आढावा घेतोय। या संघराज्यास इंग्रजीमध्ये फेडरलिझम असं म्हणतायत। आणि जेव्हा आपण आपल्या भारतीय राज्यघटनेचाच अभ्यास करतो तेव्हा आपलं असं पाहावयास मिळतं की हा संघराज्यवाद म्हणजेच फेडरलिझम हा जो काही शब्दप्रयोग आहे हा शब्दप्रयोग आपणास या भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही पाहावयास मिळत नाही आहे। तर त्याऐवजी आपणास युनियन ऑफ स्टेट्स म्हणजेच राज्याचा संघ हा शब्दप्रयोग आपणास पाहावयास मिळतो। पुढे जाऊन जर आपण अलीकडचा काळ जर बघितला तर त्यामध्ये पुन्हा काही असे बदल आपणास होताना पाहावयास मिळत आहेत आणि त्या बदलाला अनुलक्षून युनियन अँड इट्स रिझम म्हणजेच संघीय क्षेत्र किंवा संघीय प्रांत किंवा संघीय राज्य ही नवीन एक संकल्पना आपणास पुन्हा पाहावयास मिळते। मग प्रश्न निर्माण होतो की हे संघराज्य आहे की राज्याचा संघ आहे की राज्याचं क्षेत्र आहे की राज्याचा प्रांत आहे की राज्याचं क्षेत्र आहे। अशी वेगवेगळी नामाभिमाने ही आपणास या ठिकाणी समोर येतात आणि मग आपण मूळ उत्तर हे शोधण्याचा प्रयत्न करताना पाहावयास मिळतो। मग प्रश्न निर्माण होतो की जे काही संघराज्य म्हटलंय की ज्याला फेडरलिझम असं म्हटलंय आपण, त्याचबरोबर राज्याचा संघ असं म्हणालो की ज्याला युनियन ऑफ स्टेट्स असं म्हणालो, किंवा ज्याला आपण रिलम असं म्हणालो, युनियन ऑफ रिलम म्हणजेच राज्याचं क्षेत्र किंवा राज्याचा प्रांत, या सगळ्यांचा सारासार विचार करता आपण मूळ शब्दाकडे जाण्याचा प्रयत्न करतो। आणि मग या मूळ शब्दाकडे जात असताना आपल्याला जाणवतं की याचा मूळ जो काही शब्द आहे म्हणजे जगाच्या पाठीवरती जे काही मूळ तत्वज्ञान निर्माण झालं ते तत्वज्ञान किंवा तो जो काही विचार आहे किंवा जी काही संकल्पना आहे किंवा जी काही ज्याला आपण स्ट्रक्चर असं म्हणतो किंवा जी काही संरचना आहे ती मूळ आपण अभ्यासण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताना या ठिकाणी आपण दिसून येतो। मग हा प्रयत्न काय आहे? तर हे सगळं अभ्यास असताना विद्यार्थी मित्रांनो आपण सामाजिक शास्त्रामध्ये या सगळ्या बाबींचा अभ्यास करतोय आणि सामाजिक शास्त्रांचा जेव्हा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सामाजिक शास्त्र हे आपलं सरळ सरळ सांगतंय की स्थळ, काळ आणि परिस्थिती आणि परिस्थितीनुसार ज्या शास्त्राचे सिद्धांत बदलतात किंवा संकल्पना बदलतात
आणि ह्या संकल्पना किंवा हे सिद्धांत बदलत असताना स्थळ काळ परिस्थितीनुसार हे बदलतात, पण बदलत असताना त्यांचे जे काही निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष देखील स्थळ काळ परिस्थितीनुसार बदलणारे असतात. आणि म्हणून आपणास असं म्हणता येतं की ही वेगवेगळ्या संकल्पना पुढे आलेल्या आपणास दिसून येतात. मग ह्या संकल्पना कशा पुढे आल्या, किंवा हे विचार कसे पुढे आले, किंवा ह्या प्रणाल्या कशा पुढे आल्या, किंवा ही प्रणाली कशी पुढे आली, या बाबीचा आपण या ठिकाणी अभ्यास करताना पाहावयास मिळतं. आणि म्हणून जेव्हा आपण संघराज्य हा शब्दप्रयोग वापरतो किंवा संघराज्यवाद हा शब्दप्रयोग वापरतो आणि ज्याला इंग्रजीमध्ये आपण फेडरलिझम असं संबोधतो, मग हा कसा निर्माण झाला आणि त्यानंतर हे भारतीय संघराज्य म्हणजेच हा राज्याचा संघ किंवा हे रिलम कसं निर्माण झालं याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून जे काही संघराज्यवाद आहे, हा जो काही संघराज्यवाद आहे, हा संघराज्यवाद कसा निर्माण झाला, म्हणजेच फेडरलिझम कसं निर्माण झालं, किंवा जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा संघराज्य कसं निर्माण झालं, या बाबीचा विचार करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं जाणवतं की अमेरिका किंवा अमेरिकन संघराज्य कसं निर्माण झालं, तर या बाबीचा विचार करत असताना आपल्याला असं जाणवतं की विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण स्वतः हे एकटे असतो, आपण जेव्हा स्वतः हे एकटे असतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की आपल्याला कुणी भीती तर दाखवणार नाही ना, कुणी मला तर मारणार तर नाही ना, कुणी मला गिळकृत करणार तर नाही ना, म्हणजे मला कुणी खाऊन तर टाकणार नाही ना, अशा प्रकारची विचारधारा ही स्वतःच्या मनात येते. आणि मग आपण काय करतो तर इतरांचा आधार घेण्याचा प्रयत्न करताना पाहावयास मिळतो. आणि म्हणून जेव्हा मनुष्य एकटा असतो तेव्हा त्या एकट्या मनुष्याला काय वाटते तर इतरांची भीती वाटते. परंतु हाच मानव जेव्हा समूहामध्ये राहतो तेव्हा त्याची भीती ही कमी होताना पाहावयास मिळते. आणि याच अनुसरून काय झालं की जगाच्या पाठीवरती ही वेगवेगळी राज्ये निर्माण झालेली आहेत. आणि मग ही जी काही राज्य आहेत या राज्यांना आपल्या शेजारी राज्यांची काय वाटते तर या शेजारी राज्यांची त्यांना भीती वाटते. आणि जेव्हा त्यांना इतर शेजारी राज्यांची भीती वाटते तेव्हा ही राज्ये म्हणजेच याचा अर्थ जेव्हा त्यांना एकाला इतरांची भीती वाटते तेव्हा त्याचा अर्थबोध असा होतो की ही लहान राज्य आहेत आणि या लहान राज्यांना आपल्या शेजारील मोठ्या राज्यांची भीती वाटत असते. मग अशा या परिस्थितीमध्ये काय होतं की ही जी काही लहान लहान राज्य आहेत, कशी ही जी काही लहान लहान राज्य आहेत, बघा मी फिगर्स काढण्याचा प्रयत्न करतोय, ही जी काही लहान 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 ही जी काही राज्य आहेत है ना, ही लहान लहान राज्ये एकत्र येतात. काय होतं, ही लहान लहान राज्ये एकत्र येतात आणि एकत्र येऊन आपल्याकडे असणारी जी काही सर्वश्रेष्ठ सत्ता आहे, आपणास माहिती आहे विद्यार्थ्यांनो, सर्वश्रेष्ठ सत्ता की ज्याला आपण सार्वभौम सत्ता असं म्हणतो की ही दोन प्रकारची असते. एक म्हणजे अंतर्गत सार्वभौमत्व आणि दुसरं म्हणजे बाह्य सार्वभौमत्व. जसं की आपण असा मान्य केले की 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण असं म्हणालो की आता आमचा इंग्लंडच्या राजाशी किंवा राणीशी कोणत्याही प्रकारचा संबंध हा राहिला नसून आम्ही आमचे अंतर्गत व बाह्य बाबतीतील जे काही निर्णय आहेत ते निर्णय घेण्यास स्वतः सक्षम आहोत. म्हणजेच आपण आपलं अंतर्गत सार्वभौमत्व मान्य केलंय आणि बाह्य सार्वभौमत्व मान्य केलंय. आणि म्हणून या ठिकाणी काय घडतंय की ही जी काही लहान लहान स्वतंत्र सार्वभौम राज्य आहेत, ही स्वतंत्र सार्वभौम लहान लहान राज्य एकत्र येतात आणि आपल्या ठिकाणी असणारी जी काही सार्वभौम सत्ता आहे ती सार्वभौम सत्ता एका
केंद्राला देतात. आपल्याकडे असणारी सार्वभौम सत्ता ही एका केंद्राला देतात आणि त्या केंद्रा अंतर्गत राहून आपला काय करतात तर विकास करण्याचा प्रयत्न करतात. काय आपली सार्वभौम सत्ता एका केंद्राला देतात आणि त्या केंद्रा अंतर्गत राहून आपला विकास करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा संघराज्याची निर्मिती होते. अशा प्रकारे हा संघराज्यवाद हा निर्माण होतो. मग हा संघराज्यवाद निर्माण होत असताना यामध्ये काही मुद्दे आलेत. फक्त ती जी काही मुद्दे आहेत ती मुद्दे मी थोडक्यामध्ये तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय की ही जी काही लहान लहान राज्य आहेत ना, ही लहान लहान राज्यांनी काय केलंय की आपली सार्वभौम सत्ता एका केंद्राला देत असतानाच आपापसामध्ये काय केलेलं आहे, करार केलेला आहे. काय आपापसामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, यांनी काय केलं आहे, आपापसामध्ये करार केला आहे. सर्व एकत्र आलीत आणि एकत्र येऊन त्यांनी आपल्याकडची सार्वभौम सत्ता म्हणजे सर्वांनी आपली सार्वभौम सत्ता ही एका केंद्राला दिली आणि त्या अंतर्गत राहून ते आपला विकास करण्याचा काय करतात तर या ठिकाणी प्रयत्न करताना पाहावयास मिळतात. तेव्हा संघराज्याची निर्मिती होते. उदाहरण दाखल अमेरिकन संघराज्य 13 स्वतंत्र वसाहती होत्या किंवा 13 स्वतंत्र सार्वभौम या वसाहती होत्या. त्या 13 स्वतंत्र सार्वभौम वसाहतींनी आपापसामध्ये करार केला आणि करार करून आपल्या ठिकाणी असणारी सर्वश्रेष्ठ सत्ता एका केंद्राला बहाल केली आणि त्या अंतर्गत राहून ते आपला विकास करतात. अशा प्रकारे हे संघराज्य निर्माण झालं आणि हे जे काही संघराज्य निर्माण झालं याला संघराज्याच्या प्रकारामध्ये असं म्हटलं जातं की केंद्रोत्सारी प्रेरणेने असे हे जे काही संघराज्य निर्माण झालं अशा या संघराज्याला केंद्राकर्षी संघराज्य असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला, काय म्हटलं जातं म्हटलं याला की केंद्राकर्षी, केंद्राकडे आकर्षित झालंय म्हणून केंद्राकडे आकर्षित झालंय म्हणून हे कसं केंद्राकर्षी संघराज्य. आणि म्हणून जगाच्या पाठीवरती हा संघराज्याचा पहिला प्रयोग आपण असं मान्य करूया आणि तो काय तर अमेरिका. आता प्रश्न निर्माण होतो की भारताच्या संदर्भामधला हा भारत जो काय होता हा पूर्वीचा हिंदुस्थान आणि काळाच्या ओघामध्ये पुन्हा आपण बघितलं की ब्रिटिशांनी या भारतावरती 150 वर्ष राज्य केलं आणि शेवटी आपण असं बघितलंय की या ठिकाणी या हिंदुस्थानचं 2 भागामध्ये विभागणी झाली किंवा हिंदुस्थानची फाळणी झाली आणि या ठिकाणी 2 राष्ट्रे किंवा 2 राज्ये ही निर्माण झाली. एक म्हणजे भारत की ज्याला दुसरं नाव आपण दिलंय ते म्हणजे इंडिया, हे एक राज्य निर्माण झालं आणि दुसरं म्हणजे पाकिस्तान हे दुसरं राज्य निर्माण झालं. आपण भारताच्या या संघराज्याचा आपण अभ्यास करत आहोत. ही संकल्पना किंवा ही प्रणाली कशी निर्माण झाली तर आपण बघतोय की 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या ठिकाणी जी काही आपण व्यवस्था स्वीकारली ती कुठली व्यवस्था स्वीकारली तर आपण भारतीय राज्यघटनेचं जे काही पहिलं प्रकरण आहे किंवा पहिला भाग आहे त्यातील कलम 1 ते 3 मध्ये खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 1 म्हणजेच भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 मध्ये आपल्या या व्यवस्थेचा किंवा या प्रणालीचा आपण स्वीकार केलेला पाहावयास मिळतो.
कशा प्रकारची प्रणाली आपण स्वीकारली, कशा प्रकारची व्यवस्था आपण स्वीकारली, तर ते अभ्यासना अगोदर मी तुम्हाला थोडक्यामध्ये हे जे काय अमेरिकन संघराज्य सांगितलं, काय अमेरिकन संघराज्य जे काही सांगितलं ते संघराज्याचा आपल्या जर लक्षात जर आलं असेल तर यापेक्षा एका वेगळी प्रणाली किंवा वेगळी व्यवस्था आपण स्वीकारली. ती कशी स्वीकारली तर आपणास म्हणता येतं की या ठिकाणी जेव्हा हा भारत किंवा हा इंडिया निर्माण झाला तेव्हा आपल्याला असं म्हणता येतं की ब्रिटिश या ठिकाणाहून निघून गेले आणि मग या ठिकाणची राज्यव्यवस्था कशा प्रकारे असावी, कुठली प्रणाली आपण स्वीकारावी, त्या बाबतीमध्ये जी काही चर्चा झाली त्यातनं किंवा घटना परिषदेमध्ये जी काही चर्चा झाली, आंबेडकरांची त्या बाबतीची मते असतील ते आपण नंतर बघूया. तर त्यामध्ये मी असं म्हणेल की हा भारत निर्माण होत असताना आपण अगोदर काय निर्माण केलं तर अगोदर आपण केंद्र निर्माण केलं. आपण काय निर्माण केलं? केंद्र निर्माण केलं. आणि केंद्र निर्माण केल्यानंतर म्हणजेच केंद्र सरकार निर्माण केल्यानंतर इथे पहिले काय निर्माण केलं हे प्रथमतः आपण केंद्र निर्माण केलं. आणि केंद्र निर्माण केल्यानंतर या ठिकाणी जी काही राज्ये होती, जे काही प्रदेश होते, जो काही मुलूक होता, ही जी काही वेगवेगळी राज्ये होती, जे काही प्रदेश होते, है ना, या प्रदेशाला आपण पहिल्यांदा काय केलं तर हा भारत आहे किंवा हा इंडिया आहे हे मान्य केलं. जेव्हा हा भारत आहे किंवा इंडिया आहे हे आपण मान्य केलं आणि मान्य केल्यानंतर या ठिकाणी केंद्र निर्माण केलं. आणि केंद्र निर्माण केल्यानंतर या केंद्राने म्हणजेच या केंद्र सरकारने या ठिकाणी ही जी काही वेगवेगळी जी काही राज्ये आहेत ही राज्ये काय केली आपण उत्सर्जित केलीत. केंद्राने ही वेगवेगळी राज्ये उत्सर्जित केलीत म्हणजेच केंद्राने या वेगवेगळ्या घटक राज्यांची निर्मिती केली. आणि म्हणून हे भारताचं जे काही संघराज्य आहे या संघराज्याचा विचार करत असताना याला आपण काय म्हणतो तर केंद्रोत्सारी याला काय म्हणतो आपण याला आपण काय म्हणतो तर याला आपण केंद्रोत्सारी प्रेरणेने निर्माण झालेलं संघराज्य किंवा असं म्हणतो. आणि हे कुठे निर्माण झालंय तर भारतामध्ये निर्माण झालंय किंवा इंडियामध्ये निर्माण झालंय. आणि म्हणून जगाच्या पाठीवरती जी काही संघराज्य होती व अमेरिकन संघराज्य होतं हे केंद्रोत्सारी प्रेरणेने निर्माण झालेलं जगाच्या पाठीवरती जी काही संघराज्य होती त्यामध्ये जे काही अमेरिकन संघराज्य आहे हे अमेरिकन संघराज्य कसं निर्माण झालंय तर केंद्राकडे आकर्षित झालेलं आहे. म्हणजेच अगोदर स्वतंत्र सार्वभौम राज्ये होती आणि त्या राज्यांनी आपली सार्वभौम सत्ता एका केंद्राला दिली आणि त्या केंद्राअंतर्गत राहून ते आपला विकास करतात. अशा प्रकारचं हे अमेरिकन संघराज्य. पण त्यापेक्षा वेगळं संघराज्य आपण निर्माण केलं. आणि निर्माण करत असताना आपण काय केलं तर अगोदर केंद्र निर्माण केलं आणि केंद्र म्हणजे काय तर केंद्र सरकार निर्माण केलं. आणि त्यानंतर या ठिकाणी या विविध घटक राज्यांची निर्मिती केली. आणि ही निर्मिती करण्याचं कार्य अजूनही आपल्याकडे चालू असलेलं आपणास पाहावयास मिळतं. आणि म्हणून भारताचं केंद्र सरकार
एका घटक राज्याचं 2 किंवा 3 घटक राज्यामध्ये रूपांतर करू शकतं, है ना, किंवा 2 मिळून एक घटक राज्य निर्माण करू शकतं, किंवा घटक राज्याच्या सीमा बदलू शकतं, घटक राज्यांच्या नावात बदल करू शकतं. हे सर्व अधिकार कुणाला आहेत? तर या भारताच्या केंद्र सरकारला प्राप्त झालेलं आपणास पाहावयास मिळतं. म्हणजे जगाच्या पाठीवरती हे एक वेगळं संघराज्य आपण निर्माण केलं, आणि जेव्हा हे वेगळं संघराज्य आपण निर्माण केलं तेव्हा त्याला संघराज्यवाद किंवा फेडरलिझम असं न म्हणता आपण त्याला राज्याचा संघ म्हणजेच युनियन ऑफ स्टेट्स असं संबोधलं. काय संबोधलं? युनियन ऑफ स्टेट्स किंवा राज्याचा संघ असं संबोधलं. आणि म्हणून जे काही भारतीय राज्यघटनेचं जे काही पहिलं प्रकरण आहे आणि त्या पहिल्या प्रकरणातील जे काही पहिलं कलम आहे, हे पहिलं कलम आपल्याला या ठिकाणी 2 बाबी स्पष्ट करत आहे. पहिलं कलम किती बाबी स्पष्ट करतात? तर 2 बाबी स्पष्ट करतात. आणि त्या 2 बाबी कोणत्या आहेत? तर पहिली बाब आहे की हे जे काही राज्य आहे, है ना, हे जे काही राज्य आहे या राज्याचं नाव काय आहे? या राज्याचं नाव काय आहे? आणि या राज्याचं नाव काय आहे? तर या राज्याचं नाव आहे ते म्हणजेच भारत. या राज्याचं नाव काय आहे? तर या राज्याचं नाव भारत आहे. तसाच प्रश्न पुन्हा विचारला तर या राज्याचं नाव काय आहे? तर या राज्याचं नाव काय आहे? तर इंडिया आहे. आता प्रश्न निर्माण होईल विद्यार्थ्यांनो तुमच्या समोर की भारत, इंडिया ही नावं का आली असतील? घटना परिषदेमध्ये किंवा घटना समितीमध्ये जेव्हा यावरती चर्चा झाली त्यावेळेस ही दोन्ही नावं का आली? तर आपल्याला माहिती आहे विद्यार्थ्यांनो की काही माणसं किंवा काही लोक हे पारंपरिक विचाराचे असतात, तर काही लोक हे आधुनिक विचाराचे असतात. आणि म्हणून घटना समितीमध्ये सर्व विचारवंतांचा भरणा होता, किंवा घटना समितीमध्ये सर्व विचारांची ही निष्णांत अशी मंडळी होती. म्हणजे काही पारंपरिक विचारांची पण होती आणि काही आधुनिक विचारांचीही होती. जी काही पारंपरिक विचारांची ही जी काही मंडळी होती, घटना परिषदेचे सदस्य, त्यांनी या राज्याला भारत असं नाव दिलं, किंवा ते असं म्हणालेत की या राज्याला भारत हे नाव द्यावं. आणि जी काही आधुनिक विचारधारेची घटना समितीतील सदस्य होती त्यांनी या राज्याला इंडिया हे नाव द्यावं. शेवटी हा सगळा किंवा ही सगळी चर्चा होत असताना घटना समितीमध्ये यावर सर्वांगीण चर्चा झाली आणि घटना समितीने ही दोन्ही शब्दप्रयोग काय केली? मान्य केली. ही दोन्ही शब्दप्रयोग मान्य केली. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच असं म्हटलेत की इंडिया दॅट इज भारत. इंडिया दॅट इज भारत. म्हणजेच ही शब्दप्रयोग का आली? तर याचाही तुम्हाला या ठिकाणी अर्थबोध झालेला असेल. म्हणजे इंडिया का म्हटलंय, भारत का म्हटलंय? तर भारत म्हणताना परंपराप्रिय जे काही घटना समिती सदस्य होते त्यांनी याला भारत असं नाव दिलं, आणि आधुनिक विचारधारेची जी काही मंडळी होती किंवा जे काही घटना समिती सदस्य होती त्या सदस्यांनी त्यांना इंडिया हे नाव दिलं. ह्या पहिल्या प्रकरणाचा हा पहिला भाग. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये लगेच ह्या राज्याचं नाव स्पष्ट झाल्यानंतर या ठिकाणी याने कोणत्या प्रणालीचा किंवा कोणत्या संरचनेचा किंवा कुठल्या स्ट्रक्चरचा याने स्वीकार केला ही बाब जेव्हा समोर येते तेव्हा आपण असं म्हणतो की आपण पहिल्यांदा मान्य केलं की लगेच आपण फेडरलिझम असं नाही म्हणालो है ना, तर आपण लगेच काय म्हणालोय की युनियन ऑफ स्टेट्स. इंडिया दॅट इज भारत shall be union of states. युनियन ऑफ स्टेट्स म्हणजेच इंडिया म्हणजेच भारत हा काय असेल तर एक राज्यांचा संघ असेल. जेव्हा याला राज्याचा संघ असं म्हणाले याचा अर्थ आपण जेव्हा समजावून घेतो
तेव्हा राज्याच्या संघ म्हणजेच काय तर संघराज्य. आता प्रश्न निर्माण होतो की राज्याचा संघ असं म्हणालो, हा पहिला भाग आपल्या समोर आला आत्ता. त्या पाठीमागे आपण विचार करत असताना आपण अमेरिकन संघराज्य जेव्हा बघितलं तेव्हा त्याला आपण केंद्राकर्षित संघराज्य असं म्हणालो. भारताच्या संदर्भामध्ये अभ्यासताना याला केंद्रस्थानी संघराज्य असं म्हणालो. मग प्रश्न निर्माण होतो की भारतीय संघराज्य, अमेरिकन संघराज्य आणि भारतीय संघराज्य या दोहोंमध्ये मूलभूत फरक काय आहे, की याला संघराज्य असं म्हणालेत आणि याला राज्याचा संघ असं म्हणालेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे काही संघराज्य आहे या संघराज्याची काही आपण वैशिष्ट्ये बघूया आणि वैशिष्ट्ये बघितल्यानंतर ती जरी समान जरी वाटत जरी असली तरी शब्दप्रयोग आपण का योजलीत त्या बाबींकडे आपण जाण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून जी काही संघराज्य आहेत किंवा ज्याला आपण भारतीय संघराज्य असं म्हणतो किंवा राज्याचा संघ असं म्हणतो किंवा अमेरिकन संघराज्य असं म्हणतो, की ज्यातला जो संघराज्य हा शब्दप्रयोग, तर याची वैशिष्ट्ये काय आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, संघराज्याची आणि राज्याच्या संघाची आणि रिलमची म्हणजेच युनियन अँड इट्स रिलम याची जी काही वैशिष्ट्ये आहेत ही सगळी वैशिष्ट्ये एकसारखीच आहेत. काय या सर्वांची वैशिष्ट्ये कशी आहेत तर एकसारखीच आहेत. काय आहेत वैशिष्ट्ये तर तुम्ही बघा की या ठिकाणी हे सगळं होत असताना इथे ही एकत्र आली आणि ही इथे एकत्र आली. इथे ही निर्माण होत असताना ही परस्पर करारातून एकत्र आली आणि परस्पर करारातून एकत्र येऊन त्यांनी आपली सार्वभौम सत्ता एका केंद्राला दिली. आणि या ठिकाणी काय झालं की अगोदर केंद्र निर्माण झालंय आणि त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती झाली. आणि हे सगळं त्यांनी कशामध्ये मांडलंय किंवा कशामध्ये लिखित आहे तर हे सगळं लिखित आहे ते म्हणजे राज्यघटना. हे लिखित कशामध्ये आहे तर लिखित राज्यघटना. आणि म्हणून संघराज्याचं पहिलं जे काही वैशिष्ट्य आहे ते लिखित राज्यघटना आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य काय आहे, पहिलं वैशिष्ट्य काय आलं ना, लिखित राज्यघटना हे पहिलं वैशिष्ट्य आहे संघराज्याचं. आणि हे दोन्हीही संघराज्यामध्ये ते पाहावयास मिळतं. दुसरं वैशिष्ट्य काय आहे तर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अधिकार विभागणी. दुसरं वैशिष्ट्य काय आहे तर दुसरं वैशिष्ट्य काय आहे तर अधिकार विभागणी हे वैशिष्ट्य आहे. कुणामध्ये अधिकार विभागणी तर आपण बघतोय की इथेही केंद्र आहे आणि इथेही केंद्र आहे. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी केंद्र आहे. केंद्र म्हणजे काय तर केंद्र सरकार आणि हे काय राज्य म्हणजे काय तर घटक राज्य सरकार. बरोबर ना, केंद्र सरकार घटक राज्य सरकार इथेही आहे भारतामध्ये आणि अमेरिकेमध्येही आहे. याही ठिकाणी काय तर केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार या दोहोंमध्ये अधिकार विभागणी झालेली आहे. काही अधिकार हे केंद्राला दिलेले आहेत म्हणजेच केंद्र सरकारला दिलेले आहेत, काही अधिकार हे घटक राज्यांना दिलेले आहेत, तर काही अधिकार हे दोहोंनाही दिलेले आहेत आणि काही अधिकार हे फक्त शेष म्हणून केंद्राकडे राखीव असलेले आपणास पाहावयास मिळत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी अधिकार विभागणी झालेली आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे संघराज्याचं ते म्हणजे कुठलं, संघराज्याचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र न्यायमंडळ. का आवश्यक आहे स्वतंत्र न्यायमंडळ तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतंत्र न्यायमंडळ हे वैशिष्ट्य आवश्यक आहे. का कारण केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यात जर कुठल्या प्रकारचे वाद जर निर्माण जर झाले, संघर्ष जर निर्माण जर झाले, तंटे जर निर्माण जर झाले तर ते सोडवण्यासाठी स्वतंत्र न्यायमंडळाची आवश्यकता असते. आणि म्हणून संघराज्याची ही तीनही वैशिष्ट्ये या भारताच्या राज्याच्या संघामध्ये दिसून येतात.
आणि म्हणून त्याला आपण संघराज्य असं म्हणतो. काय? संघराज्याची ही तीनही वैशिष्ट्ये भारताच्या या राज्याच्या संघात दिसून येतात आणि म्हणून त्याला आपण संघराज्य असं संबोधतो. आणि म्हणून सगळीकडे राज्याच्या संघाऐवजी संघराज्यवाद हा शब्द पुढे आलेला पाहावयास मिळतो. मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की राज्याचा संघच का म्हणालेत? तर या बाबतीमध्ये जेव्हा घटना समितीमध्ये चर्चा चालू होती, चर्चा सुरू होती, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबतीमध्ये अत्यंत मार्मिक शब्दामध्ये याबद्दलची आपली मते ही मांडलेली पाहावयास मिळत आहेत. त्यांनी याबाबतची 2 कारणे सांगितली. त्यांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युनियन ऑफ स्टेट्स म्हणजेच राज्याचा संघ हा शब्द का वापरला याबाबतची 2 कारणे सांगितलीत. त्यातलं पहिलं कारण आहे की हे जे काही भारतीय संघराज्य आहे हे संघराज्य निर्माण होत असताना ते परस्पर करारातून निर्माण झालेलं नाही आहे. काय? ते परस्पर करारातून निर्माण झालेलं नाही, तर अगोदर या ठिकाणी केंद्र निर्माण झालं आणि मग या केंद्राने वेगवेगळ्या घटक राज्यांची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून त्याला आपण काय म्हटलंय तर केंद्रसारी म्हणजे केंद्राच्या प्रेरणेने निर्माण झालेले हे संघराज्य आहे. म्हणजे केंद्राने या ठिकाणी वेगवेगळ्या घटक राज्य उत्सर्जित केलेले आहेत, निर्माण केलेले आहेत. हे पहिलं कारण सांगितलं की हे परस्पर करारातून निर्माण झालेलं नाही आहे, तर अगोदर या ठिकाणी केंद्र आहे आणि केंद्राने या ठिकाणी वेगवेगळ्या घटक राज्यांची निर्मिती केलेली आहे. म्हणजे परस्पर करारातून हे निर्माण झालेलं संघराज्य नाही आहे आणि म्हणून याला संघराज्य म्हणता येणार नाही आहे आणि म्हणून यास राज्याचा संघ असं म्हणायचं आहे. ही पहिली बाब सांगितली. आणि दुसरी बाब सांगितली राज्याचा संघ हा शब्द वापरताना की हा जो काय राज्याचा संघ आहे, हा जो राज्याचा संघ आहे, या राज्याच्या हा जो काय संघ आहे या संघ राज्याला हा जो काही राज्याचा संघ आहे या राज्याच्या संघातून कोणत्याही घटक राज्याला वेगळे होण्याचा अधिकार नाहीये किंवा वेगळे पडण्याचा अधिकार नाहीये किंवा या राज्याच्या संघातून फुटून निघण्याचा अधिकार नाहीये. आणि म्हणून आम्ही राज्याचा संघ हा शब्द वापरला आहे. म्हणून आम्ही राज्याचा संघ हा शब्द वापरला. आणि म्हणून भारतीय घटनाकारांनी जी काही संघ राज्याची जी काही मूळ प्रेरणा आहे ती प्रेरणा घेऊन आपली एक नवीन संकल्पना ही जगाच्या समोर आपण ठेवलेली पाहावयास मिळते. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणालो की संघराज्य हा शब्दप्रयोग न वापरता राज्याचा संघ हा शब्दप्रयोग का वापरला याची कारणमीमांसा ही आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाहीये. एक 2 मिनिट थांबू का? पाणीच प्यायला पाहिजे, पाणीच नाही. बरं ठीक आहे, नाही घेतो थोडं राहिले. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो यावरून आपल्या लक्षात आलं असेल की भारत हा पूर्णतः एकात्म व अखंड असलेला देश. काय? म्हणून विद्यार्थ्यांनो थोडक्यामध्ये मी असं म्हणेल की हा जो काही भारत देश आहे हा अखंड व एकात्म निर्माण करण्याचा प्रयत्न या भारतीय घटनाकारांनी केला आणि त्या आधारे एकूणच भारताला खऱ्या अर्थानं एकात्मता ही प्राप्त झालेली आपणास पाहावयास मिळते. जेव्हा आपण या भारताच्या
जेव्हा आपण या भारताच्या विविध किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांचे विचार करतो किंवा या भारतामध्ये असणारी जी काही क्षेत्रे आहेत त्या क्षेत्राचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा विद्यार्थ्यांनो आपलं हे वर्गीकरण 3 भागामध्ये पाहावयास मिळतं. पहिला भाग आहे ते म्हणजे राज्याचे क्षेत्र, म्हणजेच घटक राज्याचं क्षेत्र. दुसरा जो काही भाग आहे तो म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचं क्षेत्र. आणि जो काही तिसरा भाग आहे त्या तिसऱ्या भागाला आपण असं म्हणूया तो म्हणजे भारत सरकारने काळाच्या ओघात मिळविलेली ती क्षेत्रे. आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यांनो की आज या भारतामध्ये 28 घटक राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आणि काळाच्या ओघामध्ये भारताने काही प्रदेश काय केलेत ही मिळविलेले आहेत. मग काळाच्या ओघामध्ये भारताने कोणकोणते प्रदेश मिळविलेत तर त्या बाबींचा विचार होत असताना उदाहरण दाखल आपण असं म्हणूया की दादरा नगर हवेली हा जो काही भाग होता हा भाग पोर्तुगीजच्या ताब्यात होता. सरासरी 1954 पर्यंत हा भाग त्यांच्या ताब्यात होता. 1954ला हा प्रदेश मुक्त झाला आणि 1961ला कधी आणि 1961ला केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याला आपण दर्जा बहाल केला. जसं दादरा नगर हवेली असेल, गोवा असेल, पूर्वीचं पांडेचेरी आता ज्याला पुद्दुचेरी असं म्हणतो, सिक्कीम असेल, मेघालय असेल, असे वेगवेगळे प्रदेश आपण काळाच्या ओघामध्ये आपण आपल्या ताब्यामध्ये घेतले आहे ना. आणि ते आजही भारताचा अविभाज्य असा भाग आहे. आणि म्हणून या 3 भागामध्ये या राज्याच्या क्षेत्राचे आपल्याला काय करता येतं, वर्गीकरण करता येतं, की ज्याला आपण काय म्हटलंय की रिलम असा शब्दप्रयोग वापरला. कुठला? रिलम असा शब्दप्रयोग वापरला. म्हणजेच काय तर काय संघीय क्षेत्र हा शब्दप्रयोग वापरला. रिलम म्हणजे काय तर संघीय क्षेत्र किंवा संघीय प्रांत किंवा संघीय राज्य. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो अलीकडच्या काळामध्ये की मी तुम्हाला जे काय म्हणालो की युनियन ऑफ स्टेट्सपेक्षा हा एक नवीन शब्दप्रयोग आला तो म्हणजे रिलम. म्हणजेच काय तर राज्याचे क्षेत्र, की काळाच्या ओघामध्ये आपण जर काही क्षेत्र जर आपल्या ताब्यात घेतली किंवा मिळवली असेल, काही प्रदेश असेल, काही क्षेत्रफळ असेल तर त्या सर्वांचा समावेश या तिसऱ्या प्रकारामध्ये होतो. अशा प्रकारे जगाच्या पाठीवरती एक वेगळं संघराज्य, एक वेगळा राज्याचा संघ, एक वेगळं रिलम है ना, की ज्याला आम्ही असं म्हणालो क्षेत्र, संघीय क्षेत्र किंवा संघीय प्रदेश असं जे काय म्हणालो हे या भारतीय घटनाकारांनी निर्माण केलं पाहावयास मिळतं. धन्यवाद.